सो आपली पहिली डिश आहे पिझ्झा पण. सो बघू आपण खाऊन कशी आहे. पिझ्झा पंच ही पाणीपुरीचं फ्युजन व्हर्जन आहे. यामध्ये बेसिकली सगळे पिझ्झा टॉपिंग्स यूज केले आहेत. कॅप्सिकम, कॉर्न जसं आपण पाहिलं. याची टेस्ट थोडीफार आंबट गोड आणि चीजी आहे बिकॉज त्यांनी खूप सारं चीज यूज केलं जसं आपण पाहू शकतो यावर. प्लस यामध्ये त्यांनी पिझ्झा सॉसेस आणि टोमॅटो केचपसुद्धा यूज केले आहेत आणि गार्निशिंगसाठी त्यांनी ऑरेगानो आणि चिली फ्लेक्सचा पण प्रॉपर यूज केला आहे. सो जर तुम्हाला चाटमधलं फ्युजन व्हर्जन ट्राय करायचं असेल तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा. आपली नेक्स्ट डिश आहे कॅरेबियन पाणीनी. आपण हे बोलू शकतो हे एक फ्युजन व्हर्जन आहे सँडविचचं. जसं आपण बघू शकतो याच्या नावाप्रमाणे यामध्ये स्टफिंगसुद्धा त्याच प्रकारची आहे आणि याचा स्मेलसुद्धा इतका टेम्पटिंग आहे. सो मी ट्राय करते आता हे. कॅरेबियन पाणीनीबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये खूप साऱ्या भाज्या, खूप सारं मेयोनीज, खूप सारं पनीर प्लस खूप सारं चीज आहे. सो ज्यामुळे याची टेस्ट थोडीफार स्पायसी आणि यम्मी आहे.
आधीच्या 2 डिशमध्ये आपण पाहिलं फ्युजन व्हर्जन ऑफ पाणीपुरी, फ्युजन व्हर्जन ऑफ सँडविच आणि आता आपली थर्ड डिश आहे फ्युजन व्हर्जन ऑफ डोसा. सो आपला आत्ताचा डोसा आहे जो आहे बेसिकली लेस डोसा. याचं मेन इन्ग्रेडियंट आहे लेस चीज. आपण बनवताना सुद्धा रेसिपीमध्ये पाहिलं असेल, यामध्ये खूप साऱ्या भाज्या यूज केल्यात, खूप सारी चटणी यूज केल्या, म्हणजे पुदिना चटणी झाली, शेजवान चटणी झाली. सोबत त्यांनी गार्निशिंगला आपल्याला लेसचे मेन चिप्स दिले आहेत, खूप सारं चीज मेयोनीज दिला आणि सोबत आपल्याला डोसा सर्व करताना ज्या 2 चटण्या मिळतात त्या सुद्धा दिल्यात. तर आपण पाहिलं हा डोसा बनवताना खूप साऱ्या चटण्या, खूप सारे मसाले यूज केले, जसं शेजवान यूज केला, पुदिना चटणी यूज केली, पावभाजी मसाला यूज केला. सो प्रत्येक मसाल्याची आणि प्रत्येक चटणी एकदम एकत्रित मिक्स होऊन एकदम छान तिखट अशी टेस्ट आहे आणि बिकॉज ऑफ वेफर्स यूज केलेत सो थोडाफार क्रंचीनेस सुद्धा आहे या डोशाला. तुम्हाला सुद्धा हा तिखट आणि क्रंची लेस डोसा ट्राय करायचा असेल तर मुलुंडच्या MG रोडच्या ब्लिस रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा.